राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील लढतींपैकी एक असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय। धैर्यशील मोहिते पाटलांनी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माढ्यात अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले। त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं इथली राजकीय गणितं आणखी बिघडली। पंढरपूर इथल्या जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांच्या कार्यक्षमतेचं कौतुक करत विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही संकेत दिलेत। तसंच कारखान्याच्या अडचणीचा आणि कर्जाचा प्रश्न पुढील 3 ते 4 महिन्यात मार्गी लागेल असं आश्वासन देखील दिलं। काही लोकांनी सांगितलं की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे, राजकारण महत्वाचं नाहीये। अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या, कारखाना महत्वाचा आहे। अभिजित पाटील चिंता करू नका, राजकारण तेवढंच महत्वाचं आहे। तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे। त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू, काळजी करू नका। अभिजित पाटील चिंता करू नका। हा जो काही आमचा विठ्ठल परिवार आहे, या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात, पण आता विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतोय। 400 कोटी रुपयाचं कर्ज, मग कर्जावर व्याज, व्याजावर व्याज। अभिजित पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोडेल, पण यातनं बाहेर निघू शकत नाही। याच्याकरता वेगळं ऑपरेशनच करावं लागेल। पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।